नमस्कार मित्रांनो, भारतातील राशन कार्ड योजना ही गरीब आणि गरजू नागरिकांसाठी एक महत्त्वाची आधार प्रणाली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी काही नवीन नियम जारी केले आहेत, ज्याचा उद्देश अन्न वितरण व्यवस्था अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवण्याचा आहे. नवीन नियमांची पार्श्वभूमी. राशन कार्ड योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना अनुदानित दर अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना आर्थिक दुर्बल कुटुंबासाठी आहे. अलीकडच्या योजना वाढवणे आणि नवीन नियम लागू करण्यासाठी निर्णय घेतला आहे. नवीन नियमांचे ठळक मुद्दे. अनिवार्य ई-केवायसी. सर्व शिधापत्रिका धारकांना त्यांची ओळख पडताळणीसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य असेल. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत कोणत्याही शिधापत्रिका धारकाने ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल. अन्नधान्य वाटपाची नवीन प्रक्रिया. यापुढे कोणत्याही शिधापत्रिका धारकाला धान्य स्लिपशिवाय धान्य दिले जाणार नाही. वितरण व्यवस्थेत पारदर्शकता राहावी यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. पात्रता निकष. आर्थिक घटकातील लोकांना दिशा केली जाईल. जर एखाद्या व्यक्तीकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर ती राशन कार्डसाठी पात्र ठरणार नाहीत. बायोमेट्रिक पडताळणी. राशन मिळवण्यापूर्वी बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. शिधापत्रिका योग्य व्यक्तीद्वारेच वापरली जात आहे याची खात्री करण्यासाठी ही पायरी आहे. आधार कार्ड आणि मोबाईल लिंकिंग. सर्व शिधापत्रिका धारकांना त्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. पात्रता आणि नियम. अर्जदाराला कायमस्वरूपी रहिवासी असणे बंधनकारक आहे. शिधापत्रिकेसाठी अर्जदाराने भारताचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. आर्थिक स्थिती तपासणे. मजूर किंवा मजूर वर्गातील लोक या योजनेसाठी पात्र असतील आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासल्यानंतरच त्यांना रेशन कार्ड दिले जाईल. सरकारी उत्पन्नाचा लाभ न मिळण्याची अट. जर एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल किंवा सरकारी पेन्शन घेत असेल तर ती रेशन कार्डसाठी पात्र ठरणार नाही. धन्यवाद.